रायझोबियम, जमिनीखालचा नैसर्गिक युरियाचा कारखाना। शेतकरी मित्रांनो, तुम्ही युरियाच्या गुण्यांवर हजारो रुपये खर्च करताय, पण निसर्गाने तुमच्या पिकाच्या मुळांमध्येच एक नॅचरल फर्टिलायझर फॅक्टरी दिली आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? या मुळांवरील छोट्या गाठी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रायझोबियम नावाच्या अद्भुत जीवाणूंचे घर आहे। हे नक्की काय काम करतात, त्या मागचं विज्ञान समजून घ्या। आपल्या हवेमध्ये 78% नायट्रोजन म्हणजे नत्र असतो, पण कोणतेही पीक ते थेट हवेतून घेऊ शकत नाही। इथेच एंट्री होते रायझोबियमची। हे जीवाणू हवेतील हा वायू स्वरूपातील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचे रूपांतर अमोनियामध्ये करतात, जो पिकांना सहज पचतो। विज्ञानाच्या भाषेत याला बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात। हे जीवाणू पिकाला नत्र देतात आणि बदल्यात पीक त्यांना राहण्यासाठी जागा आणि अन्न पुरवतं। यालाच सिम्बायोसिस म्हणजे सहजीवन म्हणतात। शेतकरी मित्रांनो, एक महत्वाची टिप, जर तुम्ही या मुळांवरील गाठी फोडल्या आणि त्या आतून गुलाबी किंवा लालसर दिसल्या तरच समजा की रायझोबियम काम करत आहे। या रंगाला विज्ञानात लेगा हिमोग्लोबिन म्हणतात। हे लाल रंग दाखवतो की तिथे ऑक्सिजनचा पुरवठा योग्य आहे आणि नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया जोमाने सुरू आहे। जर या गाठी पांढऱ्या किंवा हिरव्या असतील तर समजा ते रायझोबियम निकामी आहे। रायझोबियम केवळ पिकाला नत्र देत नाही, तर हे एका हंगामात प्रति हेक्टरी 50 ते 100 किलो नत्र जमिनीत मोफत मिळवून देतं। रासायनिक खतांसारखं हे जमिनीला कडक बनवत नाही, उलट सुपीकता वाढवतं, पिकाची रोगप्रतिकारक शक्ती आणि फुटवे वाढवण्यास मदत करतं। लक्षात ठेवा, रायझोबियम प्रामुख्याने द्विदल पिकांसाठी काम करतं। प्रत्येक पिकासाठी याची जात वेगळी असते आणि पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया हा याचा वापर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। शहाणा शेतकरी तोच जो खिशातून पैसे खर्च करण्याऐवजी निसर्गाच्या या मोफत कारखान्याचा वापर करतो।